आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार आणि गटनेते अरविंद सावंत सर आहेत. सर, आज दिवसभरात वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. नेमकं हे ऑपरेशन टायगरच्या ज्या चर्चा सुरू होत्या त्याला ब्रेक लागलेला आहे का? कारण की अधिकृतपणे अजून कोणतेही खासदार आहेत ते बोलत नाहीत किंवा अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते सुद्धा समोर आलेलं नाहीये. तुम्ही आज दिवसभर दिल्लीमध्ये आहात, तर काय ऑपरेशन टायगर विषयी सांगा. तुम्हाला धन्यवाद देतो की अधिकृत पत्र आलं नाही हे तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद. जे आलं नाही त्याच्यावरच दिवसभर चर्चा आहे. एक narrative हेच यालाच टूथलेस सॉरी टूथलेस पीपल, ज्याला दात काढले लोक आहेत ती लाचार लोक आहेत, तिथे भुजरेगिरी करतात. ते कसले ऑपरेशन टायगर बिगर करणार? टायगर जिंदा आहे. शिवसेना लक्षात ठेवा, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. पानगळ होईल काही होईल, वृक्ष तसाच मजबूत आहे, पुन्हा पुन्हा पालवी फुटत राहणार. काय तिला फरक पडत नाही, लक्षात ठेव. वंदनीय शिवसेना ते छान म्हणायचे, अस्वलाच्या अंगावरचा एक केस गेला काय फरक पडतो. पण मुळात असं आहे की सत्य नसताना अशा गोष्टींची चर्चा होते तेव्हा वाईट वाटतं. चिडचिड पण होते थोडीशी, नाही कशाला प्रामाणिकपणे कबूल करतो. का? कारण 14ला बैठक झाली, 2 दिवसात असं काय झालं? कोण म्हणजे आपल्या चॅनलचा सुद्धा गैरवापर काही मंडळी वेगळ्या पद्धतीनं करत असतील तर देशात बाजारच मांडलाय ना. शेअर बाजारासारखा आहे, माणसं विकायला उभी राहिलेली आहेत, खरेदी घ्यायला उभी राहिली आहेत. कशासाठी हे सगळं? बरं, आमच्या विषयावर इतकं प्राधान्य देऊन दिवस रात्र बातम्या चालतात ते वाईट एवढ्यासाठी वाटतं. कशासाठी करतोय आपण? समजा चार पाच इकडे तिकडे गेले तरी काही देशावरचं संकट येणार आहे की देशाची काही प्रगती होणार आहे? तुम्ही 3,000-4,000 ईव्हीएम जाळल्याशिवाय शांत कसे राहिलात मला सांगा. हा एक भावनेचा सुद्धा विषय आहे शिवसेनेचा. मुद्दा आला का नका फिरू. माझं तेच तर म्हणून माझं सकाळी वाद झालेलं आहे की मग तुम्हाला 4,000 ईव्हीएम मशीन जाळल्या, ही बातमी महत्वाची नाही वाटली का? ती का नाही चालली? तिचा शोध का नाही घेत? तिचा प्रतिशोध का नाही घेत? 14,000 कोटी रुपये घोटाळा राजेश मेहता जातो त्याच्यामध्ये, LIC गुंतवणूक करते, तुम्हाला घोटाळा नाही वाटत? गरगरिबांचे पैसे गेले, तुम्ही शांत का? हॉर्मुझवर आपल्या बंदरामध्ये आपल्या जहाजावर अमेरिका हल्ला करते, आपण शांत का? प्राईम मीडिया आहे ना आपला सगळा, तो शांत आहे, त्याचा राग आहे. आणि मग वाईट असं वाटतं की ह्या ज्याला महत्व जायचं त्याला दिलं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी काय आपण लोकांना देतोय सांगा ना. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न काय आहेत बघा. जगणं मुश्किल आहे. एकदा ते अल निनो आले, आता ते आता काय करील भरोसा नाही. नद्या सुकत चालली आहेत, कालवी हे प्रश्न आहेत आपल्या समोर. कोण कुठे जातंय? पाऊस नाही तर काय होईल याची चिंता करा. उद्या काय होईल, व्हीप नाही झालं तर त्याच्यापेक्षा उद्या पाऊस नाही पडला तर काय होईल याची चिंता केली पाहिजे आधी. सर, या सगळ्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही शिवसेनेचे गटनेते आहात. माध्यमांचा गैरवापर होता का? तुमच्यापर्यंत अधिकृत आतापर्यंत काय माहिती आहे? जे 6 खासदार फुटले असं म्हटलं जाते, तर त्या 6 खासदारांपैकी कोणी संपर्क तुमच्याशी सोबत आहेत आता पण? हो. मी काय संशय, माझे मित्र आहेत, ते सहकारी आहेत, ते त्यांच्यावर आम्ही काय संशय व्यक्त करावा? तुम्ही कोणाच्यावर तरी संशय व्यक्त करता म्हणजे आम्ही करावा? 14 तारखेला भेटीला आम्ही सगळे एकत्र होतो, का संशय व्यक्त करू? मला कळत नाही माझ्या सहकार्यावर मी संशय का व्यक्त करावा? आणि ज्यांनी कोणी तुम्हाला ही बातमी दिली तेव्हा त्यांनाच जाऊन विचारायचं ना, हे तू कुठे, तुझा खासदार दाखव रे, तुझ्यावर आलाय तो दाखवा ना. सकाळपासून आतापर्यंत ते ओम बिर्लांना भेटू शकले नाहीत ना, मग कुठे आहेत ते सगळे? म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीत आहेत असं म्हटलं जातं. खासदारांच्या चारित्र्यावर शिंदोडे मुघडत आहे. घडल्यानंतर बोलू शकतो, न घडता म्हणजे संशय निर्माण करून त्यांची प्रतिभा तुम्ही समाजात मलिन करता, असं तुम्हाला नाही का वाटत? जाणीवपूर्वक केलं जाते, जाणीवपूर्वक, 100% जाणीवपूर्वक. काही कारण नाही ना. काय आहे का आता सरकार पडणार आहे, कोणतरी बाबा 4 कमी पडले, जास्त पडले, घेतले पाहिजे, असं काय आहे का? काय नाही ना. पण असं म्हटलं जाते की लोकसभेमध्ये एनडीएचं बहुमत वाढावं, 340च्या पुढे आकडा जावा, त्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. म्हणजे आपचे खासदार फोडले, तिकडे तृणमूलचे फोडले आणि त्यामुळे परत इकडे शिवसेनेचे खासदार फोडले. काय होईल त्यांनी? समजा काय होईल? काय होईल? बहुमत जे त्यांना हवंय 340च्या वर, त्यांनी काय होईल? ते कुठेतरी टार्गेट घटना दुरुस्ती करायची, घटनाच काढून टाकायची. अशा अनेक का मुद्दे आहेत. असं काहीतरी असेल तेव्हा हीच माणसं पुढची गेलीत ना, ती कशी वागतील ती बघा, मग कळेल तुम्हाला. आम्ही एक झटका दिलाय त्यांना, कळलंय ना. ते महिला आरक्षण बिल नव्हतं बरं, दादांत खोटं. महिला आरक्षण बिल 2023ला मंजूर झालं होतं. इलेक्शनच्या तोंडावर मुद्दाम महिला आरक्षण बिल. मग आता 81 लाख महिलांना तुम्ही अपात्र केलं महाराष्ट्रात. काय झालं? 81 लाख म्हणजे कुटुंब धरूया, आपण 3च धरू, 4 लोक धरूया. 8 3 24, 2,40,40,00,000 लोक झाली.
मग 2,40,00,000 लोकांनी तुम्हाला मतदान केलंय म्हणून तुम्ही सत्तेवर आहात. ते 2,40,00,000 मतं बाजूला काढा. तुम्ही सुद्धा अपात्र आहात सरकार. कळलं? नाही, मग त्यासाठी सगळं हे केलं जात आहे. बाकी काय आहे? दुसरं काय कारण आहे? घटना बदलायची असेल तर करत असतील. मग त्या पापामध्ये कोणी सामील व्हायचं हे ठरवायचं लोकांनी. मुळात असं आहे की तुम्ही निवडून कुठल्या पक्षात आलात ना, आम्ही सारेजण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नेतृत्व असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर आणि त्यांनी दिलेल्या उमेदवारीवर निवडून आलोय. उमेदवारीच्या कोणी दिले आम्हाला? उद्धवजी साहेबांनी दिले. त्यांनी दिलेल्या उमेदवार आम्ही आलोय. लोकांनी आम्हाला मतं दिली आहेत, ती शिवसेनेचा उमेदवार म्हणून दिलेली आहे, ती मशालीला मतं दिली आहेत. त्या लोकांशी पण तुमची प्रतारणा आहे, मतदारांची पण प्रतारणा नाही. मग ही लोकशाहीला बारक आहे की तारक आहे? ठरवा ना. मारक असेल तर चॅनलने सुद्धा तुटून पडलं पाहिजे, असं माझी म्हणणं. उद्या तुम्ही एक बैठक बोलवलेली आहे, तुम्ही जो व्हीप काढलेला आहे त्या व्हीप नंतर या 6 खासदारांबद्दल जी काही चर्चा सुरू आहे त्यांच्यापैकी कोणी संपर्क केलाय तुम्हाला? मला माहिती नाही, मला 6 खासदार पण माहिती नाहीत. आम्ही व्हीप जारी केलं, उद्या येतील मिटिंगला तेव्हा कळेल. सगळे खासदार येतील. ते यायलाच पाहिजे असं मला वाटतं. उद्या हा सगळा संभ्रम दूर होईल किंवा हा ज्या काही चर्चा सुरू आहेत, नरेटिव्ह सेट केलं जाते, हे सगळं बंद होईल. आलेल्या प्रसंगाला सामोरं जायचं, तसं येतील खूप सगळे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन रोहित वानकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली.